विकेट आली आणखीन एक आणि 2 ओव्हरचा खेळ फिनिश झाला. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 11 आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. 10 होत्या. या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आणि विकेट देखील महत्त्वाच्या काढल्या. न्यू बॅटर जयेश येत आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर सूरज येतात. सूरज मडवी मागच्या मॅचमध्ये इम्पॅक्टफुल ओव्हर त्यानं टाकली. 12 मध्ये 12ची गरज असताना फक्त 2च खर्च केल्या होत्या. फटका चांगला खेळल्यात मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तोच खेळाडू ॲक्शनमध्ये पुन्हा एकदा. आता कोणतीही मिस्टेक नाही आहे. आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. चौथा धक्का टीम गौरीपाडाला. सूरज आणखीन एक बॉल त्याच दिशेनं. आता लॉंग ऑफचा खेळाडू इंटरेस्टेड. कोणतीही मिस्टेक नाही. आणखीन एका विकेटचं पतन. लागोपाठ हा आणखीन एक धक्का टीम गौरीपाडाला. अर्धी टीम डगआउट मध्ये. 5वा धक्का बॅटर बाद. तुषार 5 विकेट गमावल्यात टीम गौरीपाडानं ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक वरती असताना चांगला चेंडू टाकलाय बॉलरनं. निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल येतोय. सूरज भरपूर चांगली बॉलिंग करतात. सूरज मडवी लाजवाब खेळ पाहायला मिळतो सूरजचा. या अगोदरच्या मॅचमध्ये देखील इम्पॅक्ट टाकलं. या ओव्हरमध्ये देखील चांगली बॉलिंग करतात. जेव्हा जेव्हा लिमिटेड ओव्हर असतात 4 ओव्हरच्या मॅचेस असतात तेव्हा तिसरं षटक निर्णायकच असतं. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 4थं षटक. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये 4 ओव्हरच्या मॅचमध्ये तिसरं षटक घेऊन सूरज आणखीन एक डॉट बॉल. चांगली बॅटिंग आता करावी लागणार आहे कारण खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 आली. या ओव्हरमध्ये एकही नाही आली. यावेळेस देखील यावेळेस अपील आणि फिंगर अप. 6वा धक्का टीम गौरीपाडाला लागतोय. आता मेडन विकेट ओव्हर होईल का? सध्या गेली आहे विकेट. बॅटर बाद. का म्हणतो बॉल या ओव्हरचा बाकी असेल. शेवटच्या चेंडूवरती सूरज मडवी मेडन विकेट ओव्हर हाताळेल का? बॉलर तयार आणि अशा पद्धतीनं मेडन विकेट ओव्हर. भरपूर चांगला खेळ सूरजनं या
डावामध्ये देखील दाखवलाय. या मॅचमध्ये देखील इम्पॅक्ट सोडून जातोय. कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. 3 ओव्हरचा खेळ फिनिश. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावपलकावरती धाबा बनला त्या म्हणजे 11 धाबा. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11. येणारा 6 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये राकेश येतात. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं अंतिम षटक. आता किती धावा प्लस बनवतील टीम गौरीपाडा, कारण